ऐक ना ऐक ना ऐक ना, अगं ही ट्रिप फक्त फॅमिलीने करायची असते. आय मीन आपण सगळे एकत्र नेक्स्ट इयर जाऊया ना फॅमिली म्हणून. पण मी तुला आत्ता नाही नेऊ शकत. एनिवे तुला कुठे इंटरेस्ट आहे या देवाधर्माच्या गोष्टींमध्ये? नाहीये ना. पण तुझ्यात तर इंटरेस्ट आहे ना. मग असं काय करतेस? ट्रेन सुटेल आता, मला निघावं लागेल. आणि ऐक ना प्लीज, असं डिरेक्टली भेटायला येऊ नकोस ना, मला जाम टेन्शन होतं यार. अरे यार टेन्शन काय येतं? अखिल मी तर म्हणते बिंदास सांगून टाक. आई बाबा हीच आहे तुमची होणारी सूट. अरे यार इस बहू के नाम पे भी एक पोटी लेके चलो. तू ना खरंच ग्रेट आहेस. तनू आय लव्ह यू. बट मला आता निघावं लागेल. चल बाय बाय बाय. सॉरी बाय बाय बाय. अखिल अरे यार अखिल. आपल्याला काही अखिल. सीटचं बघायला हवं. ये लवकर ये. हा? तू वसू! हा बाबा. ए हॅलो तू इडियट फुलवाली. अगं बघ काय बोलताय. काय झालं जरा प्लीज मॅनेज करा ना. अरे अरे सीट नाही होत. असं काय करता तुम्ही? अरे अरे ह्या सीटवरती नाही बसता येणार तुम्हाला. जराशी भूक लागली आहे. पुरी भाजी आणली आहे ना ट्रेन मध्ये देते. पण चॉकलेटची भूक लागली आहे ग. प्लीज नाही ना, आपल्या इकडच्या दुकानात चॉकलेट नाही मिळत ग. ते सगळं मिळतं आपल्या दुकानात. पण हे ट्रेन स्पेशल चॉकलेट आहे ना आई. अच्छा ट्रेन स्पेशल चॉकलेट. घे ना ग प्लीज. बरं घेते. द्या एक चॉकलेट द्या. ते वाला घ्या. बरं हे द्या. तुम्ही ह्या सीटवरती जाऊन बसा. पुढच्या स्थानकावरती ह्या सीटवरती बसणारे पॅसेंजर येणार आहेत. तुमची पुढे सोय मी करतो. बरं चालेल. थँक्यू साहेब. थँक्यू. हो नाही होणार. वसू हो बाबा. चल आपल्याला सीट मिळाला. आपल्याला जायचंय. चला आजीचा हात पकड. चला 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 चला. चला बनी. झुकू झुकू गाडी आलाय. ये बसू. ये, सुशीला, ये. हा. अरे अरे थांब, तुला नंबर सांगतो मी आपला. बघ 6 बघतो. 6 नंबर खिडकीजवळची सीट आहे. त्या बस खिडकीजवळ. शाबास. आजोबा माझी ही सीट पक्की. हो तिकडेच बसायचं. अरे यार चॉकलेट संपलं. आता हे रॅपर कुठे टाकू? ओ काका, हे काका पण ना. बनी तुला बनी बाबा कुठे गेला हो बनी? वॉशरूमला गेला असेल. अहो काहीतरी काय त्याला माहितीये का वॉशरूम? तो कसं जाईल एकटा? बघा ना असं कसं जाईल? बनी 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 माझ्या मुलाला पाहिलं का? तुम्हाला वाटतंय ना तो वॉशरूमला गेला असेल. तुम्ही वॉशरूम मध्ये बघा, मी इकडच्या डब्यात बघते. ठीक आहे. बनी बनी सरका ना. बनी देवी माझी तुझ्यावर खूप श्रद्धा आहे, म्हणूनच माझ्या लेकाला तुझ्याकडे घेऊन येत होते सेवा करायला. काय काय रडतोयस?
तुझे आई बाबा कुठे आहेत? आई आणि आजी आजोबा ट्रेन मध्ये, मी एकटाच राहिलो. आम्ही या ट्रेनने देवीला चाललो होतो. हो ओके रडू नको, आपण कधी करूया नाही नाही नाही, काय काय आलं? मला भीती वाटते. ट्रेन खूप फास्ट पळते. तुझ्या मनात असेल ना तर ते कुणीही थांबवू शकत नाही. असं काहीतरी कर की आकाश आमच्या बरोबर तुझ्या मंदिरातही येऊ दे आणि त्याच्या हातून तुझी पूजाही घडू दे. हे इट्स ओके, तू सेफ आहेस. डोळे उघडू शकतास आता. चला तुझ्या आई बाबांना शोधूया. हो. चल. बाळा कुठे होतास रे तू? कुठे गेला होतास मला सोडून? सांग ना मला. अगाची बास. कुठे गेला होतास रे? अगाची मी खालीच राहिलो होतो. का? यांनी मला वर आणलं, ते पण धावत्या ट्रेन मध्ये. अगं बाई, तुम्ही? नमस्कार. सॉरी हा, त्या दिवशी जरा त्या साडीच्या दुकानात माझा गोंधळच झाला होता. गोंधळ? नाही, ते जाऊ दे. थँक्यू सो मच. आज तुमच्यामुळे आमचा बनी सापडला. हा प्लॅटफॉर्मवर उतरलेला आम्हाला माहितीच नाही. आम्ही गाडीभर त्याला शोधत होतो. हरवला असता तर केवढ्याला पडलं असतं. आजी, तुमच्यासारखा भला माणूस होता म्हणून सापडला आमचा बनी. तुम्हाला बनीमुळे चढायला लागलं का गाडीत? ही ट्रेन नव्हती का पकडायची तुम्हाला? हरकत नाही, मी नेक्स्ट स्टेशनला उतरेन. अगं असं काय करतेस तू? एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. दादा 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 तू 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 इथे ट्रेन मध्ये कसं काय? तू गेला होतास ना, मग परत कसं काय? माझा भाऊ, अरे हा हरवला होता, तर मला सापडला स्टेशनवरती म्हणून त्याला घेऊन वरती चढलो. नेक्स्ट स्टेशनलाच उतरणार आहे मी, तर आईला सांगायची काही गरज नाहीये. इथे गट्टू, अरे तू इकडे कसं काय? तू पण चाललाय का देवदर्शनाला? तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता का? अगं हो आजी, ह्याने आणि ह्याच्या फ्रेंडने मला त्रास दिला होता नर्सरीमध्ये. अरे सॉरी गट्टू, अरे मी ओरडलो बेबी काकांना. आता यापुढे ना ते तुला कधीच त्रास देणार नाहीत. हा, डोंट वरी गट्टू. हा, मी गट्टू तर तू तत्तू. हे नाव परफेक्ट आहे तुझ्याकरता, टट्टू. बनी बाळा, चल. आई आणि आजोबा वाट पाहत असतील ना, यांना थँक्यू म्हण. थँक्यू. यो वेलकम. पण नेक्स्ट टाइम पासून असं आई बाबांना सोडून कुठे जायचं नाही. याचा बाबा ह्याच्या जन्माआधीच याला सोडून गेलाय.
पण घेऊ आम्ही काळजी. घेऊ. चल आरामात आरामात. चल. बाय. जास्त खुश होऊ नकोस. मी नेक्स्ट स्टेशनला उतरणार आहे. आईला सांगायचं नाहीये, कळलं? चल निघ आता. निघ, निघ, निघ. निघ का निघ ना. नाही निघणार नाही कुठे मी. तुला सोडणार नाही मी आता. एकदा सोडलंय आता नाही सोडणार. म्हणजे काय म्हणजे? तू कुठेही जाणार नाहीये. तू येतोय माझ्या अखिल सोबत. नाही. नाही अखिल, मला नेक्स्ट स्टेशन चल, चल, चल. सोन्या ग, तो माझा बनी कुठे गेला होतास तू? कुठे गेला होतास तू रे राजा? आम्ही किती घाबरलो होतो रे. कुठे हरवतास तू? सांग ना, कुठे हरवला होतास? अहो आजोबा मी हरवलो नव्हतो, मग जरासाच हरवलं होतं. बनी. अटेन्शन एव्हरीवन, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. मी कोणाला तरी घेऊन आलोय. अरे बाबा 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 बाबा. छान ग माझं बाळ. ते आपले फ्लावर वेंडर आहेत ना, मिस्टर रानाडे. त्यांचा नातू हरवला होता, पण आपला दादा तो त्याला घेऊन धावत्या ट्रेन मध्ये चढलाय. हो, मग बस बस बस. आणि आई आणि मुलाची ताटातूट होण्यापासून वाचवली. फार पुण्याचं काम करून आलेत माझे बंधुराज. देवीने ऐकलं माझं. येतोय ग मी आणि माझा लेक तुझी सेवा करायला. भाऊजी पण बरं झालं तुम्ही आलात. तुम्ही प्लीज जास्त खुश होऊ नका. मी नेक्स्ट स्टेशनला उतरणार आहे. काय? तू जर खाली उतरलास ना तर धावत्या गाडीतून उडी मारून मी जीव देईन. आई, बाबा, म्हणजे तू सगळ्या देवी भक्तांना लेट करणार आहेस? हा? किती पाप लागेल माहितीये तुला? तू मस्करी करतोयस माझी? तू उतर खाली, मग मी दाखवते तुला. म्हणजे आपलं स्टेशन आलं तरी नाही उतरायचंय ना? नाही, मी डायरेक्ट उडी मारीन. ओके. चेष्टा झाली माझी. मी दाखवते तुम्हाला कशी. तो काय म्हणतो ते ऐकून तर घे पूर्णपणे. तो आपल्या स्टेशनला उतरायचं म्हणतोय. तू आमच्या स्टेशनला उतरणार आहेस म्हणजे येणार आहेस आमच्या बरोबर? हो. अहो थांबा ना जरा. आता ती आई पण बाकी आहे, ती पण करणार आहे हे सगळं. मला तर वाटलं मी हरवलं तुला. अगं हरवलाच होता तो. एका भल्या माणसाने आणून पोहोचवलं आपल्याकडे. कोण भला माणूस? अहो तो नाही का साडीच्या दुकानात माझा गैरसमज झाला होता की तोच खरा मुलगा आहे, वसूला भेटायला आलेला. त्यांनी आणून सोडलं. काय? अगं म्हणजे
तसं नाही ग, माझा गैरसमज झाला होता. तू नको टेन्शन घेऊ. सिंगल आहे की काय काय माहिती. आई अगं म्हणजे मला म्हणायचं होतं की मुलगा चांगला आहे. हो, कोण कुठला माणूस पण देवासारखा धावून आला. अहो काय माहित कोणाचं म्हणजे काय. अहो ते नर्सरीमध्ये माझ्या आणि त्यांची मारामारी झाली होती ना. बेबी नाही हो, त्यांच्यासोबत तो तट्टू होता. तू म्हणजे अखिल ठाकूर, हो, त्यांचा मोठा भाऊ. आकाश ठाकूर. म्हणजे आकाश ठाकूर तुला इकडे आणून सोडलं. मला काय माहित नाही ना, पण माणूस म्हणून चांगले आहेत, मला आवडले. खरं सांगू का, म्हणजे ज्या कुणामुळे तू परत आलास त्या मुलाचे आभार मानायलाच पाहिजे. पण एक सांगू, त्याच्या रूपानं देवीनं तुला तिच्यापाशी बोलवलंय. फक्त त्या मुलाचे आभार नाही, तर त्या मुलाच्या आईचे पण आभार माना. अखिल, काय बोललास नक्की? हा, नाही काय म्हणायचंय काय तुला? बाबा, गॉसिप गँगची गॉसिपिंग सुरू झाली. क्या खबर लाए हो अखिल जी? बहुत बढ़िया खबर लाए हैं वहिनी साहेबा. आप सुनकर खुश हो जाओगे. ऍक्टिंग सोड, बोल पटपट. अगं आपण ज्या कारणाकरता देवीच्या मंदिरात चाललोय ना, ते काम इकडेच होतंय, जायची गरज नाहीये. म्हणजे? अगं अरे बोल ना पटपट. अगं आता दादाने ज्या मुलाला वाचवलं ना ट्रेन मध्ये, त्याची आई आणि दादामध्ये काहीतरी एक स्पेशल कनेक्शन आहे. आपण मागे त्या एम्प्लॉईचं जे लग्न मॅनेज केलं होतं ना, त्या लग्नात मला ती पहिल्यांदा दिसली. त्यानंतर मी आणि बेबी आम्ही नर्सरीमध्ये गेलो होतो रिफंड घेण्यासाठी. त्या दिवशी तर तिने बेबीला जो काही दम भरला ना, आई शपथ, खतरनाक होतं ते. मुलगी जरा भांडकुदळ आहे का? नाही नाही नाही, मग अणकोर नाहीये, चूक बेबींचीच होती. बेबींनी तिच्या मुलाला हात लावला, बट ऑब्विसली ती चिडणारच ना. अखिल, आकाश भाऊजी जशी चिनूमिनूच्या बाबतीत प्रोटेक्टिव्ह आहे ना, तशी ही मुलगी सुद्धा तिच्या मुलासाठी प्रोटेक्टिव्ह आहे. येस. मग पुढे मी जेव्हा बेबींचा इन्सिडेंट दादाला सांगितलं ना, दादा स्वतः म्हणाला की मी जाऊन रिफंड घेऊन येतो म्हणून. आणि तिथे गेल्यावरती घडलं उलटच. काय? अगं रिफंड घेण्या जाऊ दे, दादा त्यांना कमिट करून आला उलट. काय? की मी तुमचे बॅलन्स अमाऊंट क्लिअर करून टाकतो म्हणून. आणि त्याने क्लिअर केली सुद्धा. काय बोलतोस? मग? आणि मी त्यांचा फोन कॉल ऐकला होता. दादा तिच्याशीच बोलत होता. आणि तुला माहितीये दादाचे वर्क एथिक्स. हो, ही इज व्हेरी स्ट्रिक्ट. कोणाचाही उगाच ऐकून घेत नाही. हो, अगदीच. तिच्याशी बोलताना तो जो काही नरमला होता ना, सॉरी म्हणाला तिला. आय नो. आकाश भाऊजींना गप्प करणारी कोण आहे ही मुलगी? आणि जर तुम्हाला रिफंड हवा असेल ना, तर तो माझ्याकडून नाही, निसर्गाकडून मागा. मुलींना पुढे करून तुम्हाला जर वाटत असेल ना की डिस्काउंट मिळेल, तर तुमचा गैरसमज येतो. हा माणूस चांगला दिसतोय. त्याने बनीची आणि माझी ताटातूट होण्यापासून वाचवली. आणि मी त्यांच्याशी भांडले. ते भेटतील ना, तेव्हा त्यांना नक्की थँक्यू म्हणायला पाहिजे.